नाही नाही, शोकाकुल परिवाराने आता मड्याच्या बाजूला बसा जरा, मड्याला बसा. सोनू काय रे? हॅलो सोनू, बोल ना बोल ना. म्हणजे माणूस चांगला होता म्हणून एवढे लग्नाची पत्रिका पाठवली तुझ्या याच्यावर. आता इथं मय्यत निघाली. हा माझे कष्टाचे 3.5 लाख रुपये खाल्ले. बरोबर. जाता जाता 3.5 लाख. तुमचे नौकर आहे ना? हो ना, नौकर आहे ना. मग तरी लाख रुपये पगार असून कसं काय पैसे घेता येईल? काय माहिती असं का करताय. त्याच्यासाठीच मित्रांनो, भावे सरांना सपोर्ट करा, तेव्हा काही गोष्टी होतील. नाही तर आपल्याला जोपर्यंत स्वतःच्या घरात येत नाही तोपर्यंत समजत नाही. शोकाकुल परिवार आत या सगळा. या भावे सर, तुम्ही केलंय ना? काय झालं? काय म्हणणं तुमचं? माझ्या नंबरला गेला सरांच्या झाला, आवाजच निघा ना माणसाचा. काय एवढं दुःख झालं. कशाने वारले ते सुद्धा वाचणं नाही राहिली. आमच्या एका माणसानं 3.5 लाख रुपये खाल्ले. खाता त्यानं गिळले. तो पोटा फुटला. बरं. पोटा फुटल्यावर तो पोटा बाहेर आला डायरेक्ट अचानक. निफाड मध्ये आवाज आला आणि पर्यंत आवाज गेला का? तो आवाज म्हणजे आता महाराष्ट्रात आवाज गेला तो फुटल्याचा. अरे बापरे, चांगला आवाज गेला. आता मला ती हे द्या, प्रेस नोट द्या. प्रेस नोट समाधान भाऊ द्या त्यांना. आता ही यात्रा आहे व्यवस्थित आहे ना सगळ्यांना. आपण निफाड मध्ये आहे. उपस्थित निफाडकरांनो, बस स्टँड कडे इथं एक दुःखद उपस्थित निफाडकरांनो, इथं एक दुःखद घटना घडलेली आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचं काम करणारा एक खातं आहे. शेजाऱ्या पाजारांचे जमिनीवरनं उपस्थित झालेले वाद थांबवण्याचं काम खरं तर या कार्यालयाचं आहे. भावाभावांच्या ज्या वेळेला वाटण्या होतात, नैसर्गिक न्यायानं त्यांना जी जमीन मिळायला पाहिजे त्या जमिनीचं वाटप मोजमाप करणं यांच्या हातात आहे. पण हे लोक अनेकदा भावाभावांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये वादविवाद लावून देतात आणि दोन्ही बाजूकडनं पैसे खात राहतात आणि सगळे शेतकरी इथं हेलपाटे मरून जातात. काहींचे कोर्टामध्ये वाद चालूच राहतात. पिढ्यानपिढ्या ह्याच्यामध्ये त्रासामध्ये सापडतात. तर इथं या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये एक शिपाई होता कामाला. त्याचं नाव नितेंद्र काशीनाथ गाडे. आणि तो असं सांगतोय की कुणा भाबड नावाच्या माणसासाठी बोलून त्यांनी हे सगळं काम केलं. तर यांनी 3.5 लाख रुपये खाल्ले. किती? 3.5 लाख. 3.5 लाख. किती खाल्ले? 3.5 लाख. ऐकायला नाही आलं, नीट सांगा. 3.5 लाख. अरे सगळ्यांच्या ह्याच्यावर कॅमेरा फिरव. किती खाल्ले? 3.5 लाख. नाही ऐकायला येत? 3.5 लाख. तुम्ही मला सांगा, 3.5 लाख रुपये ही रक्कम खाण्यासारखी का? बरं यांनी काय केलं माहिती का? हे 3.5 लाख रुपयाच्या नोटा गाचा गिळल्या. त्यांनी अन्नधान्य घ्यायला पाहिजे होतं त्याचं. त्यांनी तसं नाही केलं, नोटाच खाल्ल्या. म्हणून त्याचा ह्या ऑफिसच्या पायरीवरच मृत्यू झाला. तर त्याचा नातेवाईक इथं आलेला आहे. मौतीला कुठे गेला तो नातेवाईक? इथं बसेल. लय रडला तो. तर आम्ही त्याच्या मौतीला आलेलो आहे. आणि असे पैसे खाणारे जे लोक आहेत त्यांच्या मौती आम्ही त्यांच्या कार्यालयाच्या समोरूनच काढणार आहे. मला ती प्रेस नोट द्या. तर काय केलं त्यांनी तुमच्या समोर मी आता वाचून दाखवतोय. इथं मग त्याला ते 3.5 लाख रुपये खाल्ल्यानंतर रेड हँड पकडण्यात आलं. त्याच्या पोटातल्या त्या नोटा काढण्यात आल्या आणि त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली. त्याची ही प्रेस नोट आहे. ती प्रेस नोट अशी आहे, तक्रारदार पुरुष, वय 36 वर्ष. 36 वर्षाच्या माणसाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. आरोपी लोकसेवक, त्याचं नाव आहे नितेंद्र काशीनाथ गाडे. त्याचं वय आहे 35 वर्ष. आता तुम्ही मला सांगा, कोणाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळाल्यानंतर माणूस किती इमानतबारा करतो? यांनी 35व्या वर्षीच गाचा नोटा खायला सुरुवात केली. आणि त्या कोणाच्या खातो? आफ्रिकेतल्या लोकांच्या खातो का? अमेरिकेतल्या लोकांच्या खातो का तो पैसे? तो भारतीयांचे पैसे खातो. त्याला ती लाज वाटत नाही. तर नितेंद्र काशीनाथ गाडे, वय 35 वर्ष, पद शिपाई. बघा, आता शिपायाची नोकरी होती तरी 3.5 लाख रुपये खाल्ले त्यांनी.
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात तो कार्यरत होता, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. लाचेची मागणी त्यांनी दिनांक 6/3/2025, आज की तारीख आहे 8, म्हणजे परवाच्या दिवशी त्यांनी ते पैसे मागितले. किती? 4 लाख रुपये मागितले. आणि त्याची तडजोडी अंतिम रक्कम ठरली किती? 3.5 लाख. पहिले मागितले किती? 4 लाख. तडजोडी अंतिम किती ठरली? 3.5 लाख. 3.5 लाख रुपये. मग लाच स्वीकारली त्यांनी 7 तारखेला. आज तारीख किती आहे? 8. म्हणजे कालच पैसे खाल्ले त्यांनी. 7 तारखेला त्यांनी तडजोड रक्कम किती रुपये घेतली? 3.5 लाख. तर ते 3.5 लाख स्वीकारताना तो पकडला गेला. तर यातील तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षी, तालुका निफाड येथे शेतजमीन असून सदर शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दिनांक 25/1/2025 रोजी अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सदर जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय इथून 28 फेब्रुवारीला मोजणी झाली, परंतु हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या. लोकसेवक शिपाई गाडे यांनी श्री भाबडसाहेब उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या ओळखीचा तक्रारदार यांच्यावर प्रभाव पाडून भाबड साहेबांशी बोलून सदरचे काम दिलेल्या तारखेस दिनांक 7 मार्च रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दिनांक 6 मार्च रोजी स्वतःसाठी भाबडसाहेब यांच्या नावे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 3.5 लाख रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम 7 मार्च रोजी स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवक सक्षम अधिकारी माननीय उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक. सापळा अधिकारी कोण होते बरं का? मीरा कौतिका वसंतराव आदमाने मॅडम, पोलीस निरीक्षक आहेत त्या, ला प्रवी नाशिक. सापळा पथकामध्ये होते पोलीस हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके आणि मार्गदर्शक होत्या श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम. आणि हा सापळा यशस्वी झाला. त्याच्यामध्ये या माणसाचा मात्र मृत्यू झाला, कारण त्यांनी त्या नोटा गाचा गिळल्या, पोट फुगलं आणि तो जागेवर फुटूनच मेला. तर मला उपस्थितांना सांगायचंय, या देशामध्ये लाचखोरी करणारे माणसं, भ्रष्टाचार करणारे माणसं आमच्या दृष्टीनं देशद्रोही आहेत. म्हणून आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीची घोषणा आहे, लाचखोर भ्रष्टाचारी देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. त्याचं कारण असं आहे, जनता आहे मालक, या देशाची मालक जनताच मालक, या देशाची मालक जनताच मालक, अरे या निफाडची मालक जनताच मालक, अरे या निफाडच्या भूमी अभिलेख कार्यालयाची मालक जनताच मालक, अरे या निफाड शहरातल्या सगळ्या जमिनीची मालक जनताच मालक. तर या नोकरांना माज इतका आलेला आहे की ते कोणतंही काम करायचं तर लाचेशिवाय त्यांचं पानच हालत नाही. आणि पगार कमी का हो सरकारी नोकरांना? नाही. कसा पगार? आता या शिपायाला किती पगार असेल सांगा बरं अंदाजी? 35 वर्षाचा आहे म्हणजे साधारण 50-60 हजार रुपये पगार असेल. इथं या सभेमध्ये उपस्थित 8 ते 10 हजार रुपये उत्पन्न असणारे सुद्धा ताट मानेने जगताना पाहतो का नाही आपण? का ते भीक मागत फिरता? 8 ते 12 हजार उत्पन्न असलेले भिका मागता का? चट्टी भाकर खाऊन जगू राहिले ना. मग 60 हजारामध्ये जगणं शक्य आहे का अशक्य आहे? शक्य आहे. मग पगारात भागवा अभियान सरकार काढतं. कोणतं अभियान आहे ते? अरे नीट सांगा. पगारात भागवा, पगारात भागवा. कोणतं अभियान आहे? पगारात भागवा, 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 पगारात भागवा. पण या नालायकांनी पगारात भागवलं नाही. आणि त्यांनी किती खाल्ले? 3.5 लाख. म्हणून आज काय झालं? आणि त्याच्या मृत्यू झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना मौतीला यावं लागलं आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा इथं यावं लागलं, पाहावं लागलं. तर 10वा सुद्धा या कार्यालयाच्या समोर आम्ही 10वा सुद्धा करू, 13वा सुद्धा करू, प्रथम पुण्यस्मरण सुद्धा करू यांचा आम्ही. आणि इतकी टोकाची भूमिका निर्भय महाराष्ट्र पार्टी का घेते माहितीये तुम्हाला? कारण या लाचखोरांचा सुळसुळाट इतका झालाय,
तलाठ्याचे कोटी कोटी रुपयाचे बंगले असतात का नाही? अरे तलाठ्याचे कोटी कोटीचे बंगले असतात का? मग तुम्हाला बांधता येतो का कोटीचा बंगला? आणि यांना कसं काय येतो? तो काय खातायत ते? लाचेचं शेण खातात हरामखोर. आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो लाचखोर भ्रष्टाचारी, कामचुकार भ्रष्टाचारी, मुकी बिचारी कुणीही हाका, मुकी बिचारी कुणीही हाका, निर्भय मनाने निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. तर हे कोण आहेत आपले भूमी अभिलेखचे कामगार? अरे नीट सांगा. अरे भूमी अभिलेख मधले सगळे कर्मचारी आपले कोण आहे रे? अरे आपण कोण आहे रे? अरे या देशाची मालक मालक, जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक. तर आता त्यांची आपण इथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणार आहे. भूमी अभिलेख कार्यालय ते ती तुमची त्रिफुली, आणि त्रिफुली ते परत भूमी अभिलेख कार्यालय, अशी ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा निघणार आहे. सगळ्यांना मी म्हणतो बघ्याच्या भूमिकेत राहू नका. हे लाचखोर तुम्हालाही चावतात का नाही? अरे तुम्हाला चावता का नाही लाचखोर? तर मग या मौतीमध्ये सगळ्यांनी हजर राहायचंय. राम नाम सत्य, म्हणत म्हणत जायचंय, म्हणत म्हणत यायचंय. राम नाम सत्य, राम नाम सत्य. चला निघा आता आपण निघायचंय. खांदेकरी चला पाहुणे पाहुणे घ्या. इकडे जागीच जागी आपण या चौपट बसून घेऊ, चौपट बसून आवाज रे राम नाम चला. अरे तुमच्या बोर्ड मागं घ्या ना. हे बोर्ड मागे बोर्ड. थांबा ना. हो थांबा, मागे वळून पाहू नका ना. जाऊ द्या. चला रडू नका, रडू नका, अजिबात रडू नका तुम्ही. सगळं बरोबर आहे. तुम्हाला पैसे सत्य है, सत्य है, सत्य है. भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, जितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. सत्य है, सत्य है, सत्य है, सत्य है. अरे या लाचखोरांसाठी राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, कामचुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. राम नाम सत्य है, या लाचखोरांसाठी राम नाम सत्य है. भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, कामचुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. हाच खरा देशद्रोही. खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर हाच खरा देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितीन गाडे लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. भूमी अभिलेख कार्यालयाचा
हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितीन गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही. हे विसाव घ्या 2 मिनिटं. येऊन घ्या ते. राम नाम सत्य है. विसाव घ्या, विसाव. जड लागलं का जड वजन का 3 लाखाचं वजन. नोटा गिळल्या आणि चिल्लर पडल्या. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख हॅलो. कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी, हॅलो. लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हो, लाचखोर तुम्हाला सगळं भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम हिडून घ्या. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर नितेंद्र गाडे भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. विसावा घ्यायचा या इथं घ्या विसावा
सगळ्यांनी डोक्याला हात लावून बसा तिथे. तेच करणार. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर. भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर नितेंद्र गाडे भ्रष्टाचारी. लाचखोर भ्रष्टाचारी. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे काम चुकार भ्रष्टाचारी. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितीन गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितीन गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, अरे शेतकऱ्यांना लुटणारा लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, अरे शेतकऱ्यांना लुटणारा लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, हाच खरा देशद्रोही. हेच खरे देशद्रोही, हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, अरे शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरा देशद्रोही. काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, काम चुकार भ्रष्टाचारी. हेच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. अरे भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी. हेच खरे देशद्रोही, लाच
लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे या उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, 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 भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा हितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, हाच खऱ्या देशद्रोही, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, अरे शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, अरे 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 या भूमी अभिलेख कार्यालयाचा गाडे हाच खरा देशद्रोही, हाच खरा देशद्रोही, अरे 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 या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, राम नाम सत्य है, राम नाम सत्य अरे है, राम नाम सत्य है, अरे 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 लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे राम नाम सत्य है, लाचखोर भ्रष्टाचारी, हेच खरे देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा हा भ्रष्टाचारी हाच हेच खरा खरा देशद्रोही, अरे शेतकऱ्यांना लुटणारा हा देशद्रोही हाच खरा देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही हाच खरा देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही देशद्रोही, देशद्रोही, देशद्रोही देशद्रोही देशद्रोही, देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा 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 देशद्रोही, अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे, हाच खरा देशद्रोही, शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे, हाच खरा देशद्रोही, अरे हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, अरे हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही, ओ ओ
खा लय जमले असतील का? खरं तर मड्यावरचं लोणी अरे ऐका मड्यावरचं लोणी खाण्यासाठी हे लोक प्रसिद्ध आहेत आपण नाही तर मड्यावरचं टरबूज खाऊ नका तर मड्यावरचं लोणी खाणारे हे लोक आहेत शेतकऱ्यांमध्ये वादविवाद लावणारे हे लोक आहेत लाच ज्याची जास्त खाच त्याची मोठी लाच ज्याची जास्त खाच त्याची मोठी असे हे हरामखोर लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही मालक मला मालक मला मालक मला या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जर का आता इथून पुढे कोणाला लाच द्यावी लागली तर निर्भय महाराष्ट्र पार्टीला संपर्क करा आमचा निफाडचा तालुका प्रमुख इथं उभा आहे त्याचा नंबर आम्ही तुम्हाला देतो त्याचं नाव आम्ही तुम्हाला देतो अमोल जाधव तुमचा नंबर सांगा जोरात 77 76 81 18 64 परत सांगा 77 76 81 18 64 परत सांगा 77 76 81 18 64 इथं पिंपळगावचा शहर प्रमुख आहे त्याचा पण नाव आणि नंबर घ्या त्याच्याकडेही तक्रारी करा त्याचं नाव आहे विजय सोनवणे तुमचा नंबर सांगा 98 90 71 98 27 परत सांगा 98 90 71 98 27 लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर भ्रष्टाचारी आमचा निफाडचा मूळ पुरुष माणिक भालेराव यांना सुद्धा तुम्ही यांनी कोणी लाच मागितली यांनीच नाही निफाड मध्ये कोणी लाच मागितली तर या माणिक भालेरावचं फॅब्रिकेशनचं दुकान आहे त्या माणसाला वेल्डच करून टाकू त्या ऑफिसला डायरेक्ट वेल्डिंग मारून टाकू आम्ही तर माणिकरावाचा नंबर आहे 98 23 26 16 90 98 23 26 16 90 परत सांगा 98 23 26 16 90 अजून कोण आहे हा पिंपळगाव शहर उपप्रमुख आहे आमच्याकडे आमचे संतोष सुरडकर त्यांचा नंबर आहे 98 817 52 855 परत सांगा 98 817 52 855 आमच्या ओझरचे शहर प्रमुख आहे आणि ओझर तालुक्याचे जेवढे काही गाव आहेत त्याचे तालुका प्रमुख जे आहेत ते आमचे बोरस्ते वैभव तर त्यांचा नंबर आहे 8007065257 मराठीत सांगा परत दोन आकडे सांगा 80070652557 हे अवघड सांगितलं परत दोन आकडे सांगा 870 65 257 व्हेरी गुड तर सगळ्यांना विनंती आहे लाचखोरी करू नका बाबांनो हे लई लाईट झालं पुढे आम्ही तुमचं पिंडदान सुद्धा करू तुमच्या टेबलवर येऊन मग परत म्हणायचं नाही का लाच खाल्ली तर एवढी मोठी शिक्षा असती का हो तुम्हाला लाचखोरांना आम्ही देशद्रोही समजतो आणि देशद्रोह्यांना याच्यापेक्षा कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल सगळ्या लाचखोरांनी आत्ताच आहे ना आपले हात जर शिवशिवत असतील तर ते शांत करून घ्या आणि अजिबात लाचखोरी करू नका नाहीतर तुमचा हसरा असा होईल बरं लाचखोर भ्रष्टाचारी काम चुकार भ्रष्टाचारी अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा भूमी अभिलेख कार्यालयाचा लाचखोर नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही 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 ईश्वर मृतात्म्यास शांती अजिबात शांती नाही मरायला पाहिजे अशी इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद आता आपण शांतपणे 2 मिनिट उभं राहणार आहे 2 मिनिटचा अर्थ काय 120 सेकंद आणि या माणसाला श्रद्धांजली वाहताना आम्हाला लाज वाटते अरे काय वाटते लाज 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 वाटते अरे नितेंद्र गाडे आम्हाला तुझी लाज वाटते लाज वाटते लाज वाटते नितेंद्र गाडे आम्हाला तुझी लाज वाटते 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 या भ्रष्टाचार्यांची आम्हाला लाज वाटते लाज वाटते लाज वाटते या लाचखोरांची आम्हाला लाज वाटते 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 आता लाज वाटत असली तरी आपण 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं आपण एकदम शांत उभं राहणार आहे जोपर्यंत मी तुम्हाला सावधान म्हणत नाही
तोपर्यंत कोणी आपलं मौन सोडायचं नाही. सगळ्यांना उपस्थितांना विनंती आहे, 2 मिनिटं मौन बाळगा. चपला घालून वंदे वंदे जनताच मालक जनताच मालक. बोर्ड काढून घ्या आपलं. निघणार नाही आता लवकर, निघणार नाही तो. बंद करा. आता निफाडमध्ये सगळ्या कार्यालयामध्ये चांगला निरोप जाईल की आता लाच खायची नाही, लोकांचे काम करायचे. अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा हितेंद्र गाडे लाचखोर भ्रष्टाचारी. अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा हा लाचखोर भ्रष्टाचारी, हाच खरा देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. हाच खऱ्या देशद्रोही. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. अरे शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, अरे राम नाम सत्य है, अरे राम नाम सत्य है, अरे राम नाम सत्य है. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. हाच खरा देशद्रोही, अरे हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, अरे 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 राम नाम सत्य है. अरे लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. राम नाम सत्य है, लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. शेतकऱ्यांना लुटणारा हा भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. अरे शेतकऱ्यांना लुटणारा हा देशद्रोही हाच खरा देशद्रोही. देशद्रोही देशद्रोही हाच खरा देशद्रोही. देशद्रोही 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 देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा 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 देशद्रोही. अरे या भूमी अभिलेख कार्यालयाचा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. शेतकऱ्यांना लुटणारा नितेंद्र गाडे हाच खरा देशद्रोही. अरे हा लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. हा लाचखोर भ्रष्टाचारी हाच खरा देशद्रोही. अरे हा लाचखोर
भ्रष्टाचारी आज करा देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी आज करा देशद्रोही.